जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा संत्र्याची आंबट गोड अशा गोळ्या बनवलेल्या आहेत आणि कशा प्रकारे बनवल्यात ते चला आपण पाहूया. तर इकडे मी अर्धा ग्लास संत्र्याचा ज्यूस घेतला आहे. तसेच अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे आणि कलर घेतलेला आहे, फूड कलर. तर पॅनमध्ये आता आपण संत्र्याचा रस टाकून घ्यायचा. तर छान त्याला मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं. रस छान उकळत आला की मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. तर ह्या गोळ्यांना आपण लहान असताना शाळेच्या आवारात विकायला असायच्या, आंबट गोड अशा. तर चवीला पण खूप छान लागतात. आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशा आपण बनवू शकतो. तर आता याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. तर सारखंच त्याला हलवत राहायचं. साखर टाकली. साखर आता विरघळेल. थोडासा फूड कलर पण टाकायचा आणि मीडियम गॅसवरतीच हे करत राहायचं. खूप छान लागतात ह्या गोळ्या, आंबट गोड अशा लागतात. संत्र्याचं साल काढून आणि त्याच्यावरचा पातळ पापुद्रा काढून घेतलेला आणि मग त्याचा ज्यूस बनवला आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. लहान मुलांना पण आवडतात ह्या गोळ्या. तशा प्रकारे आता छान उकळत आहे. थोडासा फूड कलर. याची चाचणी जी आहे ना, कडक होईपर्यंत आपण त्याची चाचणी करायची आहे. मध्ये मध्ये सारखं चेक करत राहायचं. पहिल्यांदा त्याची गोळी बनेल आणि मग ती गोळी बनली की थोडीशी कडक झाली ना की मग आपण गोळ्यांच्या मोडमध्ये टाकून त्याच्या गोळ्या बनवायच्या. त्या स्टेपला येईपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि मध्ये मध्ये सारखं चेक करायचं. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. आता छान घट्टसर असा पाक होत आलेला आहे त्याचा. मी बाजूला पाणी घेतलेले वाटीमध्ये आणि चेक करत राहते. त्याची कडक गोळी बनेपर्यंत आपण त्याला गॅसवरती ठेवायचे. तशा प्रकारे सारखं त्याला हलवत राहावं लागतं. हलवत राहिल्यामुळे काय होतं की सगळ्या बाजूने व्यवस्थित तो पाक होतो, नाहीतर चिटकून राहतो. आता छान घट्टसर होत आलेलं आहे. आणि जेव्हा आपण गॅस बंद करू, घट्टसर त्याचा कडक गोळी झाली की मग पटापट आपण त्या याच्यामध्ये चॉकलेटच्या तर छान कडक गोळी झाली की आपण त्या चॉकलेटच्या जे ट्रे आहे त्याच्यामध्ये पटापट चमच्याने भरून घ्यायचं. नाहीतर काय पॅनमध्येच तो कडक होऊन जाईल. ती स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. तर आता छान होत आलेलं आहे. अजून थोडा वेळ. हे असं सारखं चेक करावं लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. हे घरच्या घरी मुलांना आपण करून खायला देऊ शकतो. मोठे पण आवडीने खातात. तर आता छान घट्टसर झालेलं आहे. मस्त कलर पण झालेला आहे. सुंदर कलर दिसत आहे. थोडासा नरमच आहे अजून.
तर आता तयार झालेलं आहे सगळं. आता व्यवस्थित एका साईडला घेऊन चॉकलेटच्या ट्रेमध्ये आपण सगळं चमच्याने व्यवस्थित भरून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं असंच थंड करायला ठेवायचं. 20 मिनटामध्ये छान चॉकलेटच्या गोळ्या, संत्र्याच्या गोळ्या निघतात त्याच्यामधून. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची. पटापट भरून चमच्याने ट्रेमध्ये टाकलं गेलं पाहिजे. वा, मस्त. त्या ट्रेला छान आकार आहे. स्टारचा आहे, त्रिकोणी आहे, स्क्वेअर आहे. सुंदर कलर दिसत आहे. घट्ट झाल्यावर थोडासा कलर चेंज होतो. अगदी बरोबर झालं. एका ट्रेमध्ये बसलं ते. मस्त. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, खात राहा. तर बघा, सुंदर. आता 20 मिनटं झालेली आहेत. आता मी काढून घेत आहे बाउलमध्ये. थोडासा कलर चेंज होतो थंड झाल्यावरती. वा, मस्त झालेले आहेत. स्टार, त्रिकोणी, स्क्वेअर असे वेगवेगळे आकार आलेले आहेत. खूपच सुंदर.